महाराणी ताराबाई मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळणारी आणि 18व्या शतकातील शूर महाराणी म्हणून इतिहासात नाव कोरलेलं व्यक्तिमत्व। त्यांच्या 350व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात 18वे शतक या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं। देश विदेशातील दिग्गज इतिहासकारांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र संपन्न झालं। महाराणी ताराबाईंच्या 350व्या जयंतीचं औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात महाराणी ताराबाई आणि 18वे शतक एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं होतं। विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, शाहू संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं चर्चासत्र होत आहे। भारतीय इतिहासातील तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून महाराणी ताराबाई ओळखल्या जातात। 18व्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल सत्ता देशभर पसरली होती। अशा कठीण प्रसंगी या 25 वर्षांच्या तरुण विधवा राणीनं मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली। त्यांच्या या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि कणखर नेतृत्वाचा सखोल अभ्यास करणे आणि त्यांच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळवून देणं हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे। चर्चासत्राचं उद्घाटन ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते झालं। डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई यांच्याविषयी चर्चासत्राचं सूत्रभाष्य केलं। अध्यक्षस्थानी मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख होते। दुसऱ्या सत्रात महाराणी ताराबाईंचे चरित्रकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांची विशेष मुलाखत डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी घेतली। मुलाखतीनंतर लगेचच अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठातील ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार डॉक्टर रिचर्ड ईटन ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी होऊन दख्खनमधील महाराणी ताराबाईंचे कार्य या विषयावर आपली मतं मांडली। इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक आणि छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या संचालक डॉक्टर नीलांबरी जगताप यांनी आभार मानले।